राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सतर्क राहा, कारण आता मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये आता दाखल झालेला आहे। चक्रीवादळाचा परिणाम देखील आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे। सध्या स्थितीला आता तीव्रता देखील वाढत जात असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत चाललेली आहे। आता मोठा बदल देखील दिसून येत आहे। काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे। मुसळधार स्वरूपाच्या पावसाची देखील हजेरी बहुतांश भागात लागणार आहे। आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या जिल्ह्याचा अंदाज तुम्हाला सविस्तर पाहायला मिळेल। तालुक्यात कधी पाऊस येईल ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तसेच बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे महत्त्वाचा अंदाज पाहायला मिळत नाहीये। आता चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका व तुमचा जिल्हा कमेंट मध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज लगेच दिला जाईल। तर इकडे बघू शकता सध्या स्थितीला केज तालुक्यातील काही भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। ही स्थिती इकडे जर विचार केला तर परळी तालुक्यात देखील काही ठिकाणी पाहायला मिळत आहे। परळी तालुक्यात देखील पावसाला पोषक असं वातावरण हे सक्रिय झालेलं आहे। मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच बर्दापूर येत्या 2 तासात तुफान पाऊस होणार आहे, सतर्क राहावे। गंगाखेडच्या भागात देखील येत्या 2 तासात जोरदार पाऊस होणार आहे। ही स्थिती माजलगावच्या काही भागात पाऊस सुरू झालेला आहे। पाथरीकडे देखील पाऊस वाढणार आहे। गंगाखेड, पूर्णा, नांदेडच्या भागात देखील तुफान पाऊस येत्या 2 तासात राहणार आहे। मात्र सर्वत्र या ठिकाणी होणार नाही, ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी खूपच तीव्रता वाढणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। आता कोणत्या ठिकाणी पाऊस सुरू आहे ते देखील आपण पाहूया। तिकडे बघू शकता केज तालुक्यातील काही उत्तरेकडील व दक्षिणेकडील भाग आहेत, त्या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। केज तालुक्यातील दक्षिणी भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे सतर्क राहा। मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे। अजून पुढच्या काही तासामध्ये पावसाचं प्रमाण हे वाढणार आहे। मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। तसेच इकडे जामखेड, कडा, राळेगाव, कर्जत, श्रीगोंदा, करमाळा, दोंडचा भाग असेल, इंदापूर, परंडाचा भाग असेल, या भागामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस येत आहे। सतर्क राहा। काही ठिकाणी पावसाचा धोका अधिक राहण्याचा देखील अंदाज मॉडेलच्या नुसार आपल्याला पाहायला मिळत आहे। तर काही भागामध्ये जे आहे ते आता वादळी वातावरण आता जे आहे ती वाढत चाललेलं आहे। तसेच इकडे श्रीरामपूरचा भाग असेल, इगतपुरी, सिन्नर, संगमनेर, सतर्क राहा। येत्या 2 तासात पाऊस वाढणार आहे। श्रीरामपूर तालुक्यामध्ये सध्या स्थितीला धो पाऊस सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे। अजून पाऊस वाढणार आहे, त्यामुळे सतर्क राहा। अक्षरशः नदी नाल्यांना पाणी येण्याजोगा पाऊस जे आहे ते आता काल जालना या ठिकाणी झालेला आहे। आज देखील अशीच परिस्थिती आहे। जालना जिल्ह्यात देखील आज देखील नद्यांना पाणी येईल अशा प्रकारचा पाऊस यामध्ये पाहायला मिळणार आहे। तसेच जालना, देऊळगाव, राजाचा भाग असेल, धो पाऊस पडणार आहे। सध्या स्थितीला मेन जालना सिटीच्या आसपास पाऊस सुरू झालेला आहे। या ठिकाणी अजून पावसाचा जोर वाढणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवणे गरजेचे आहे, कारण की चॅनलला सबस्क्राइब करून जर तुम्ही ठेवले तर तुमच्या भागाचा अंदाज रोजची रोज आता तुम्हाला पावसाळ्यामध्ये देखील पाहायला मिळेल। त्यामुळे सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तसेच इकडे बघू शकता यामध्ये सिल्लोड, अजंठा, बुलढाणा, चिखली, मेहकर, माहुराचा भाग असेल, मुसळधार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे। पावसात जोर वाढत चाललेला आहे। मेहकरच्या भागात देखील पाऊस राहणार आहे। जालना, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, वैजापूर, मनमाड, नाशिकच्या भागात धो पाऊस राहील। मालेगावच्या भागात तुफान पावसाची शक्यता आहे। मालेगाव, कन्नडच्या भागात येत्या 2 तासामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस राहणार आहे, त्यामुळे या भागात शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। तसेच इकडे नाशिक, इगतपुरी, वाडाच्या भागामध्ये देखील, तसेच जुन्नरच्या भागापर्यंत जे आहे ते जोरदार स्वरूपात पावसाळी वातावरण हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। अहिल्यादेवी नगरच्या भागात, पेटण, श्रीरामपूरच्या भागात थोड्याच वेळात अजून पावसाचा जोर वाढेल। दोन करमाळा पाऊस सुरू झालेला आहे। तसेच इकडे इंदापूर या ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे। हा पाऊस परंडा, तसेच इकडे बार्शी, कोरडवाडी या भागात देखील जोर धरणार आहे। मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण या ठिकाणी सक्रिय होईल। तसेच इकडे परळी असेल, गंगाखेड, पावसाचा जोर वाढत चाललेला आहे। परळी, गंगाखेडच्या भागात, माजलगाव या ठिकाणी देखील तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय झालेलं आहे। लातूर जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। येत्या 2 तासात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडेल। तुळजापूर या ठिकाणी सतर्क राहावे। तुळजापूर, धाराशिव, वैराग, बार्शी, तसेच इकडे सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा तुफान पाऊस राहणार आहे। हिंगोलीच्या भागामध्ये, बुलढाण्याच्या भागात, वाशिम, यवतमाळ पर्यंत आज जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आहे। जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस राहणार आहे। म्हणजेच की एकंदरीत विचार केला तर मध्यम ते मुसळधार स्वरूपाचं हे पावसाळी वातावरण राज्याच्या दिशेने सरकत आहे। तुफान स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यामुळे या भागातील सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। तसेच अहिल्यादेवीनगर, जालना, संभाजीनगर अजून पाऊस जोर वाढेल। अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असेल तर आपण लगेच पुढील व्हिडिओमध्ये अंदाज देणार आहोत। पुढचा व्हिडिओ लवकरच येत आहे, पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा। धन्यवाद।